नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमी का साजरी केली जाते आणि वसंत पंचमीचे महत्त्व आणि पूजन कसे केले जाते. सरस्वती मातेचे पूजन कसे केले जाते. तर माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती माता पृथ्वी तलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वती मातेच्या नावाने साजरी केली जाते. ज्ञान, संगीत, कला आणि विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच वसंत ऋतूही याच वेळेला बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगवेगळे आहे. यंदा 2024 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे. या दिवशी सरस्वती मातेची पूजा केल्याने भाविकाला सुखसमृद्धीची प्राप्ती होते. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वती मातेची पूजा करणे शुभ असते. तसेच विद्या आरंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस शुभकारक असतो. तसेच विद्यार्थ्यांनी ऐम या मंत्राचा जप करावा. हा वसंत पंचमीचा मुहूर्त सर्व प्रकारच्या ग्रहप्रवेशासाठी व शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. तर आपण आता जाणून घेणार आहोत सरस्वती माता पृथ्वीवर कशी अवतरली. त्यामागे एक कथा आहे. ती कथा पुढीलप्रमाणे. सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्मदेवांनी जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली, मात्र निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज आणि अतिशय शांत होती असे त्यांना जाणवले. त्यात कुठलाही आवाज व वाणी नव्हती. यामुळे ब्रह्मदेव उदास आणि निराश झाले. भगवान विष्णुदेवाच्या आज्ञेवरून ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रगट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसरा हात वरमुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रह्मदेवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. त्या वीणेच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वती मातेचा जन्मोत्सव या रूपात ही पंचमी साजरी केली जाते. या देवीला भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. तसेच विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा या पंचमीच्या दिवशीच केली जाते. हा वसंताचा उत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव असतो. या वसंत ऋतूमध्येच वृक्षलतांना नवी पालवी फुटते व ते पानाफुलांनी भरू लागतात. आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन प्रथम कोणी केले. डोक्यावर मोराचा मुकुट, गळ्यात वैजयंतीची माळ, सर्वांचे स्वामी परमदेव भगवान श्रीकृष्ण यांनी सर्वप्रथम माता सरस्वतीची पूजा केली होती. ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंडानुसार भगवान श्रीकृष्णाने पूजा केल्यावर माता सरस्वतीची सर्व जगात पूजा सुरू झाली. सर्वजण माता सरस्वतीची आराधना करू लागले. असे म्हणतात, जर सरस्वती मातेची कृपा झाली तर मूर्खही पंडित होतो. भगवान श्रीकृष्णाने सरस्वती मातेला वरदान दिले की विश्वातील प्रत्येक माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी शिक्षण सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर तुमची मोठ्या अभिमानाने आणि श्रद्धेने पूजा केली जाईल. तेव्हापासूनच माता सरस्वतीची सर्व जगात पूजा करणे सुरू झाले. या सरस्वती पूजनाचे महत्त्व फार विशेष आहे. शिक्षण सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर श्री सरस्वती मातेची पूजा केली जाते. असे म्हणतात की व्यासमुनींनी जेव्हा वाल्मिकी ऋषींना पुराणसूत्राविषयी विचारले तेव्हा ते काहीच सांगू शकले नाहीत. अशावेळी व्यासमुनींनी माता जगदंबा सरस्वतीची स्तुती केली.
तेव्हा त्यांच्या कृपेने वाल्मिकी ऋषींना ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी सिद्धांतांचे प्रतिपादन केले. सरस्वती मातेकडून वरदान मिळाल्यानंतर व्यासमुनी कवीश्वर झाले आणि त्यांनी अनेक पुराणांची रचना केली. तर हे होते सरस्वती पूजनाचे महत्त्व. तर या वसंत पंचमी दिवशी पूजा करताना पुढील मंत्र म्हणावा. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर्सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. या मंत्राने श्री सरस्वती मातेची पूजा करावी. श्री स्वामी समर्थ.